नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 5 स्कॉलरशिपसाठी मॅथचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेकिंग द ग्रेटेस्ट अँड दी स्मॉलेस्ट नंबर्स फ्रॉम दी गिवन डिजिट्स. आता काय आहे या चॅप्टरमध्ये बघा इम्पॉर्टंट, तर याच्यामध्ये तुम्हाला काय आहे बघा, या टायटलमध्येच तुम्हाला दिलेलं आहे मेकिंग द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम दी गिवन डिजिट. मग तुम्हाला काही डिजिट दिलेले असतात, बरोबर आहे, आणि त्या डिजिटपासून तुम्हाला काय करायचं असतं, ग्रेटेस्ट नाही तर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असतो. आता कसा बनवायचा, काय बनवायचा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा आता कशा प्रकारे आपल्याला स्मॉलेस्ट किंवा ग्रेटेस्ट नंबर बनवता येतो. ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर म्हणतोय, बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर बोलतोय याचा अर्थ काय होतो, जे डिजिट असतात हे तुम्ही काय करता रे, ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करता. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर बनवायला सांगितलं जातं, ओके, त्यावेळेस काय करायचं, जे नंबर असतात किंवा जे डिजिट असतात नंबरमध्ये, किंवा तुम्हाला गिवन जे डिजिट असतात त्यांना काय करायचं, तुम्ही ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करायचं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही डिजिट देतो, 3, 4, 1, 7, 2, ओके, हे 5 डिजिट तुम्हाला दिलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, मेक द 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर, बरोबर आहे, मेक द 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे. मग कसा बनवायचा, तुम्हाला काय करायचं, हे जे डिजिट आहेत यांना ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करायचं, बरोबर आहे. मग आता इथं ग्रेटेस्ट आहे तुमचा 7, ओके, देन त्याच्यापेक्षा स्मॉलर आहे तुमचा 4, देन तुमचा 3, देन 2 अँड देन 1. तर हा झाला तुमचा ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम गिवन डिजिट, ओके. 7, 4, 3, 2, 1 मीन्स 74,321, बरोबर, समजले, राईट. आता बघा, याच्यामध्ये जर 0 असेल तर कसं करायचं, ठीक आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 0 आहे. आता बघा, इरेज करतोय सगळ्या गोष्टी. ओके, आता बघा, इथे तुम्हाला काय आहेत, 5 डिजिट दिलेले आहेत आणि मी तुम्हाला म्हणलं मेक द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. मग आता कसा बनवायचा, तर इथे काय करायचं बघा, इथे काय करायचं, इथे तुमचा ग्रेटेस्ट डिजिट आहे तुमचा 6, देन 4, देन 3 अँड देन 2 अँड फायनली 0. हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. आता एक नवीन कन्सेप्ट आहे, तुम्हाला दिलेले असतात 4 डिजिट किंवा 3 डिजिट आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही 5 डिजिट नंबर बनवा किंवा 6 डिजिट नंबर बनवा. कसं बनवता येईल ते आपण बघूया. तुम्हाला दिलेले आहेत बघा 3, 2, 9, 5, ओके, अँड 0, ठीक आहे. तुम्हाला 5 डिजिट गिवन आहेत आणि तुम्हाला मी तर सांगितलं मेक द 6 डिजिट नंबर, ओके, मेक 6 डिजिट नंबर. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याकडे तर 5 डिजिट आहे, मग कसं करायचं. तर बघा, आता कुठला नंबर बनवायचा हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे की ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे, त्यावरनं हे थोडंसं इम्पॉर्टंट बनतं आपलं, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इथं ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे, ठीक आहे. मग ग्रेटेस्ट नंबर बनवताना काय करायचं, तुमच्याकडे आहे फक्त 5 डिजिट, बरोबर आहे, तुम्हाला बनवायचा आहे 6 डिजिटचा नंबर. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला कुठला तरी डिजिट रिपीट करावा लागेल, बरोबर आहे. मग कुठला डिजिट रिपीट करायचा रे, आपण ज्यावेळेस ग्रेटेस्ट नंबर बनवतोय त्यावेळेस काय करायचं, ग्रेटेस्ट डिजिट रिपीट करायचा, बरोबर आहे, आणि स्मॉलेस्ट बनवताना स्मॉलेस्ट डिजिट काय करायचं, रिपीट करायचं. चला मी सांगतो कसं. आता आपल्याला बघायचं इथं ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर, आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला बघा, आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी, ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर बनवतो त्यावेळेस काय करायचं,
ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करायचे नंबर, राईट. सो आता आपण घेऊया इथं बघा, आपल्याला किती बनवायचं, 6 डिजिट बनवायचं आहे, त्याच्यामुळे 6 लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 5 अँड 6, राईट. आता ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे, तर ग्रेटेस्ट डिजिट स्टार्टिंगला लिहिणार आपण 9, राईट. आता बघा तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याकडे आहे 5 डिजिट, पण बनवायचा आहे 6 डिजिटचा नंबर. कुठला तरी डिजिट रिपीट घ्यायचा आहे. कुठला घ्यायचा रिपीट, ग्रेटेस्ट बनवताना ग्रेटेस्ट डिजिट रिपीट करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर बनवताना स्मॉलेस्ट डिजिट रिपीट करायचा. म्हणजे इथं 9 आहे तुमचा ग्रेटेस्ट, म्हणजे 9ला आपण रिपीट करणार, ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचे बाकीचे डिजिट जे आहेत ते ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट काय करा, अरेंज करा. 3 2 0 आलं आहे तुमचं, बरोबर आहे. आलं आहे तुमचं इथं बघा 9,95,320. हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. तुम्हाला मी म्हटलं मेक 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे, ठीक आहे. मग काय करा, 6 लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 अँड 5 अँड 6, ठीक आहे. आता तुमच्याकडे आहेत 5 डिजिट, मग आपण काय करतो रे, आपण आता इथं कुठला तरी डिजिट रिपीट घेतो. ग्रेटेस्ट नंबर बनवताना आपण काय केलं होता, ग्रेटेस्ट डिजिट जो आहे तो रिपीट केला होता. आता स्मॉलेस्ट नंबर बनवताना काय करायचं, स्मॉलेस्ट डिजिट रिपीट करायचा. इथं स्मॉलेस्ट डिजिट काय आहे, 0, म्हणजे 0ला आपल्याला रिपीट करावं लागेल, ठीक आहे. मग आपण स्मॉलेस्ट नंबर बनवताना काय करतो, स्टार्टिंगला काय लिहितो रे, स्मॉलेस्ट डिजिट लिहितो, पण तुमचा स्मॉलेस्ट डिजिट आहे 0, बरोबर ना. त्यामुळे स्टार्टिंगला आपण कधी 0 लिहित नाही कुठल्याच नंबरच्या, राईट. त्याच्यामुळे 0पेक्षा बघायचं तिथं ग्रेटर का आहे, तर 0पेक्षा ग्रेटर तुमचा 2 आहे, तिथं 2 लिहायचा. त्यानंतर तुमचा 0 लिहायचा, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, ग्रेटेस्ट नंबर बनवताना ग्रेटेस्ट डिजिट रिपीट करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर बनवताना स्मॉलेस्ट डिजिट रिपीट करायचा, म्हणजे 0 आपण रिपीट करणार, राईट. देन बघा बाकीचे नंबर तुम्ही अरेंज करा, ठीक आहे. बाकीचे नंबर काय करायचे तुम्हाला इथे आता अरेंज करायचे आहे, ठीक आहे. 3 5 अँड 9 झालं तुमचं 2,03,59. अशा प्रकारे तुम्हाला ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर बनवता येईल, ठीक आहे. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, आउट ऑफ 3,215 3,125 3,512 and 3,412 which is the smallest number. सिंपल आहे, तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचं आहे. इथं बघा हे तुमचं बघा 3,200, बरोबर आहे. 3,100 3,500, राईट, आणि 3,400. डेफिनेटली हा तुमचा काय आहे, स्मॉलेस्ट आहे, कारण 3,100 आहे ना, बरोबर. 3,125. सो डेफिनेटली हा तुमचा काय स्मॉलेस्ट नंबर आहे. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. तुम्हाला जर मी म्हटलं ग्रेटेस्ट नंबर सांगा, सो ग्रेटेस्ट आहे तुमचा हा 3,500, राईट. हा तुमचा ग्रेटेस्ट आहे आणि हा तुमचा स्मॉलेस्ट आहे. सिंपल होतं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते बघा, इम्पॉर्टंट आहे. द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. बघा आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर कुठला आहे आणि ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर या दोघांची ॲडिशन करायची आहे, सॉरी डिव्हिजन आहे, डिव्हिजन आहे, नॉट ॲडिशन, ठीक आहे. आता बघा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. आता तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर असतो 9 9 9 9 9 अँड 9, बरोबर आहे. हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. काय करायचं, 6 टाइम्स 9 9 9 9 9 अँड 9 लिहा. हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर, बरोबर आहे. तुम्हाला ग्रेटेस्ट विचारलं, बरोबर आहे, तुम्हाला डिजिट गिवन नाही आहेत, तुम्हाला सांगितलं की ग्रेटेस्ट 2 डिजिट तर 9 9, ग्रेटेस्ट 3 डिजिट 9 9 9, ग्रेटेस्ट 4 डिजिट 9 9 9 अँड 9. अशा प्रकारे तुम्हाला ते तिथं करायचं असतं. इथं आपल्याला ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर सांगितलं, त्यामुळे आपण काय केलं, इथं बघा 9 9 9 9 9 अँड 9 मीन्स 9,99,999. नंतर काय करायचं तुम्हाला, हे झालं तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. तुम्हाला करायचं आता ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर असतो तुमचा 9 अँड 9, बरोबर.
आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला डिजिट गिवन नसतात आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं की ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर बनवा, तर 6 वेळा 999 लिहून टाकायचं. ठीक आहे, 6 टाइम काय करा तुम्ही 999999 अँड 9 इथे लिहून टाकले की तो तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. 7 डिजिट म्हटलं तर 7 वेळा लिहायचं. 8 डिजिट म्हटलं तर 8 टाइम 6 9 लिहायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला आता आपण बघूया ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. आता तुमचा इथं ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर आहे 99. बरोबर आहे का? आहे 99. हा तुमचा ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. काय करायचं, दोघांचं डिव्हिजन आहे. चला करूया. ओके, 99 ने डिवाइड करा. ठीक आहे, 99 1चा 99. ठीक आहे, रिमाइंडरमध्ये म्हणजे इथं बघा इथं 9 - 9 9 - 9 0 0. हा 9 खाली घ्या, 9 येतोय. हा आता बघा एकाच वेळेस आपण 2 9 खाली घेतोय, त्याच्यामुळे इथे तुम्हाला 0 द्यावा लागेल. पुन्हा 19 1चा 99, पुन्हा 0 0. हा 9 खाली घ्या, पुन्हा तो 9 खाली घ्या, म्हणजे पुन्हा तुम्हाला 0 द्यावा लागेल. आणि पुन्हा बघा तुमचं आता काय येतं रे. ठीक आहे, म्हणजे हा आपण घेतला अगोदर, त्यानंतर हे 2 आहे 2. बरोबर आहे. 19 1चा 99, रिमाइंडरमध्ये 0 0. तुमचा आन्सर आलेला आहे इथे बघा 10,101. राईट, ऑप्शन 3 इज करेक्ट. सिम्पल डिव्हिजन होतं. डिव्हिजन तुम्हाला करता येतं, बरोबर ना. त्या बेसिक गोष्टीवर आपण जास्त वेळ खर्च करणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग द ईच ऑफ द डिजिट 7 4 0 ॲट लिस्ट वन्स. बघा तुमच्याकडे फक्त काय आहे, 3 डिजिट गिवन आहेत, 7 4 अँड 0. राईट, तुम्हाला काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द सम. सम इज व्हॉट, ॲडिशन. कशाची ॲडिशन, ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग द डिजिट 7 4 अँड 0 ॲट लिस्ट वन्स. म्हणजे हे 3 डिजिट यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचे आणि दोघांची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, चला आपण करूया इथं आता ग्रेटेस्ट नंबर फॉर्म. बघा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. बरोबर आहे. मग काय करायचं, 6 लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 5 अँड 6. ठीक आहे, आता काय करायचं, ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर बनवतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, ग्रेटेस्ट डिजिट रिपीट करायचा राहतो. बरोबर आहे. तुमच्याकडे आहेत फक्त 3 डिजिट, तुम्हाला बनवायचं आहे 6 डिजिट. म्हणजे तुम्हाला 7 जो आहे हा 3 टाइम्स रिपीट करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे बघा 7 7 7 7 4 अँड 0. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं बघा, जो 7 7 7 आहे, कारण ग्रेटेस्ट नंबर बनवताना काय करायचं, ग्रेटेस्ट डिजिट रिपीट करायचा. किती करायचा, जेवढे डिजिट कमी आहेत, कारण आपल्याला 6 डिजिट बनवायचं, आपल्याकडे 3 डिजिट आहेत, म्हणजे आपल्याला 3 डिजिट कमी आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मग 3 टाइम्स हा जो 7 आहे तो रिपीट करावा लागेल. ठीक आहे, आणि ग्रेटेस्ट नंबर बनवताना आपण काय करतो, स्टार्टिंगला ग्रेटेस्ट डिजिट लिहितो. राईट, ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट असं अरेंज करत जातो. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला बनवायचं आहे स्मॉलेस्ट. ओके, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. मग आता 6 लाईन ड्रॉ करा. 1 2 3 4 5 अँड 6. ठीक आहे, मग आता इथं स्मॉलेस्ट डिजिट आहे तुमचा 0. बरोबर आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला, आता बघा स्मॉलेस्ट नंबर बनवताना स्मॉलेस्ट डिजिट रिपीट करायचा. किती वेळा रिपीट करायचं आहे, तर आपल्याला किती डिजिट कमी आहेत, तर 3 डिजिट कमी आहेत, म्हणजे तुम्हाला 3 टाइम्स त्याला रिपीट करावं लागेल. बरोबर आहे. चला मग आता 0 तर आपण स्टार्टिंगला कधी लिहित नाही, मग त्याच्यापेक्षा ग्रेटर कोण आहे 4, तर 4 लिहायचा. मग आता लिहायचं तुम्हाला 0 0 0 अँड 0. बघा हा तुमचा ऑलरेडी 0 होता, आणि बघा आपण काय केलं, 0 बघा 3दा इथं रिपीट केला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर फायनली तुमचा 7. ह्या दोघांची ॲडिशन तुम्हाला म्हटलेली आहे. बरोबर आहे. हे 7 येतं, हे 4 येतं, हे 7 हे 7 हे 7 आणि हे 11. ठीक आहे, हे तुमचं 11
1,77,747. So option number 2 is correct. Move to the next question. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. सिम्पल क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, विच इज द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग each ऑफ द डिजिट 6, 8, 3 and 5 ॲट लिस्ट वन्स. तुम्हाला काय करायचं बघा, तुमच्याकडे फक्त इथं 4 डिजिट आहेत. कुठले रे? 6, 8, 3 and 5 बरोबर. आणि हे डिजिट यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. मग आपण काय करणार, 6 लाईन ड्रॉ करणार. 1, 2, 3, 4, 5 and 6 बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर बनवतो त्यावेळेस काय करतो, ग्रेटेस्ट डिजिटला रिपीट करतो बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला 8ला रिपीट करावं लागेल कारण तो ग्रेटेस्ट डिजिट आहे. पण किती वेळा रिपीट करावं लागेल, आपल्याकडे आहेत फक्त 4 डिजिट आणि आपल्याला बनवायचा आहे 6 डिजिटचा नंबर. म्हणजे आपल्याला 8 जो आहे हा 2 टाइम्स रिपीट करावा लागेल, राईट. सो हे लक्षात आलं, तुमच्या 8ला रिपीट करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा, ज्यावेळेस आपण ग्रेटेस्ट नंबर बनवतो तर स्टार्टिंगला काय करतो, आपण ग्रेटेस्ट डिजिट लिहितो. ग्रेटेस्ट डिजिट आहे तुमचा 8 आणि 8ला काय करायचं, 2दा रिपीट करायचं आहे. 8, 8 झालंय. मग आता बघा तुमचं येईल 6, 5 and 3 बरोबर आहे. तर हे तुमचं 8,88,653. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Which is the smallest 5 digit number formed by using the each of the digit 0, 7 and 3 at least 1. बघा सेम क्वेश्चन आहे, तुम्हाला फक्त 3 डिजिट गिवन आहेत, 0, 7 and 3. ह्या 3 डिजिटचा यूज करून तुम्हाला 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. कसा बनवायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं आन्सर जे आहे मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे या सोडवल्यानंतर, ठीक आहे. किंवा व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला कॉमेंट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ऑन युअर स्क्रीन. क्वेश्चन काय म्हणतोय, व्हॉट विल बी द डिजिट इन द 1000 प्लेस ऑफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग द each ऑफ द डिजिट 9, 4, 9, 0, 4 and 1. बघा तुमच्याकडे फक्त 9, 0, 4 and 1 हे फक्त 4 डिजिट आहेत. तुम्हाला काय करायचं इथं बघा, ठीक आहे, तुम्हाला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 लाईन ड्रॉ करा आणि 6 लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला 6 लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे, आपला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण स्मॉलेस्ट नंबर बनवतो त्यावेळेस काय करतो रे, त्यावेळेस आपण स्मॉलेस्ट डिजिटला स्टार्टिंगला लिहितो बरोबर आहे. आणि आपल्याकडे आहेत फक्त 4 डिजिट, बनवायचा आहे 6 डिजिटचा नंबर. म्हणजे आपल्याला कुठला तरी डिजिट रिपीट करावा लागेल. कोणता डिजिट रिपीट करायचा, तर बघा स्मॉलेस्ट नंबर बनवताना स्मॉलेस्ट डिजिट रिपीट करायचा. मग इथं तुमचा स्मॉलेस्ट डिजिट आहे 0, तर 0ला काय करावं लागेल, तुम्हाला 2दा रिपीट करावं लागेल बरोबर आहे. चला बघा, आणि स्मॉलेस्ट नंबर बनवताना आपण काय करतो, स्मॉलेस्ट डिजिट स्टार्टिंगला लिहितो. पण 0 कधी आपण लिहितो का रे, स्टार्टिंगला नाही. मग त्याच्यापेक्षा ग्रेटर कोण आहे, 1. देन तुमचा 0 आणि 2दा पुन्हा त्याला रिपीट करा. देन तुमचा 4 अँड देन 9. तर हा झाला तुमचा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग द गिवन डिजिट. काय म्हटलेलं आहे, तुमचं 1000 प्लेसवर कुठला डिजिट आहे, तर बघा हा आहे तुमचं युनिट प्लेस, हा आहे तुमचा टेन्स, हा आहे तुमचा हंड्रेड्स आणि हा आहे तुमचा थाउजंड्स, राईट. सो 1000 वर तुमचा 0 आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन युअर स्क्रीन. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, रीड करा. बघा हा पण क्वेश्चन तेवढाच सोपा आहे, सेम क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा पण क्वेश्चन मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय कारण सेम क्वेश्चन आहे. ओके. विच इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग each ऑफ द डिजिट्स 4, 8 and 7 ॲट लिस्ट वन्स. मग तुमच्याकडे फक्त 3 डिजिट आहेत, 4, 8 and 7. यापासून तुम्हाला काय करायचं आहे, 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. कोणता बनवायचा आहे, ग्रेटेस्ट बरोबर आहे. मग आता ग्रेटेस्ट नंबर बनवताना आपण काय करणार,
तर ग्रेटेस्ट नंबर बनवताना आपण जो ग्रेटेस्ट डिजिट आहे त्याला रिपीट करणार. किती वेळा रिपीट करायचं, इथं आहे तुमच्याकडे 3 डिजिट, बनवायचं आहे 5 डिजिट, म्हणजे 2 डिजिट कमी आहे, बरोबर आहे. तर 7ला तुम्हाला अजून 2 वेळा तिथं द्यावं लागेल, ठीक आहे. आणि ग्रेटेस्ट बनवताना काय करतो आपण, ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट डिजिटला अरेंज करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे, सगळ्यांनी सोडून या व्हॉट्सअपवर मला पाठवायचा आहे. चला हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या, इम्पॉर्टंट आहे. 2020मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. काय म्हणलेला बघा, बाय हाऊ मच इज द 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट 0 to 397 ओनली वन्स ग्रेटर दॅन द 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय युझिंग द सेम डिजिट. म्हणजे तुम्हाला हे जे काही डिजिट दिलेले आहेत 0, 2, 3, 9 and 7, तर यापासून तुम्हाला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा आहे आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. आणि म्हटलेलं आहे की जो तुमचा ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे हा कितीने ग्रेटर आहे दॅन द 5 डिजिट नंबर 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय द सेम डिजिट. म्हणजे अगोदर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करावा लागेल, ठीक आहे. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर, ओके. मग काय करायचं, 6 लाईन ड्रॉ करा, 1 2 3 4 5, ओके 5. मग आता काय करायचं बघा, ग्रेटेस्ट नंबर बनवताना आपण काय करतो, यांना ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करतो. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला लिहावं लागेल 9, देन 7, देन तुमचा 3, देन 2 अँड देन 0. तर हा झाला तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. आता आपण काय करूया, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बनवूया, बरोबर आहे. 6 लाईन ड्रॉ 5 लाईन ड्रॉ करा, कारण आपल्याला 5 डिजिटचा बनवायचा आहे. 1 2 3 4 अँड 5, राईट. मग आता काय करायचं आहे, आता आपण स्मॉलेस्ट नंबर बनवताना काय करतो, स्मॉलेस्ट डिजिट स्टार्टिंगला लिहितो. पण इथं आहे 0, तर 0 कधी आपण स्टार्टिंगला लिहित नाही. मग 0 पेक्षा ग्रेटर आहे 2, देन तुमचा 0, देन 3, देन 7 अँड देन 9, बरोबर आहे. तर हा झाला तुमचा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. आता काय करायचं, तुम्हाला सांगितलं होतं की जो फर्स्ट नंबर आहे हा कितीने ग्रेटर आहे, ठीक आहे. बाय हाऊ मच द फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन द सेकंड नंबर. म्हणजे पहिला जो नंबर आहे तुमचा ग्रेटेस्ट हा कितीने जास्त आहे दॅन द सेकंड नंबर, राईट. आता काय करावं लागेल, तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला पहिला नंबर कितीने जास्त आहे हे तुम्हाला समजेल. करा सबट्रॅक्शन. बघा 0मधून 9 सबट्रॅक्ट करू शकतो का आपण, नाही. म्हणजे इथं काय करा, 1 बॉरो करा, 10 होईल. 10 मायनस 9 जर केलं तर 1 येतं. हा जो 1 आहे बॉरो केलेला रिटर्न करा, म्हणजे इथे 8 होईल, बरोबर आहे. आता 2मधून 8 सबट्रॅक्ट होतात का रे, नाही. पुन्हा 1 बॉरो करा, 12 होतं. 12मधून 8 गेले तर आता तुमचे 4, पुन्हा 1 रिटर्न करा, म्हणजे इथं 4 होईल, बरोबर आहे. 3मधून 4 सबट्रॅक्ट होतात का रे, नाही. मग पुन्हा काय करा, 1 बॉरो करा इथे, म्हणजे होईल 13. 13मधून 4 सबट्रॅक्ट केले तर तुमचं येतं 9, बरोबर आहे. पुन्हा 1 रिटर्न करा, तर इथे येईल तुमचा 1. 7मधून 1 सबट्रॅक्ट केलं 6 येतं. 9मधून 2 सबट्रॅक्ट केलं तर 7 येतं. आन्सर आलं तुमचं 76,941. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन काय सांगते बघा, व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट 6 डिजिट इवन नंबर. मग तुम्हाला काय सम सांगायचं, कशाची, स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर, ठीक आहे. स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. आता 6 डिजिट ऑड नंबर तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. अँड ग्रेटेस्ट 6 डिजिट इवन नंबर. इम्पॉर्टंट आहे. 2029मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, तरी आपल्याला इथं लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. आता ज्यावेळेस आपण स्मॉलेस्ट नंबर म्हणतो त्यावेळेस काय करायचं असं तुम्हाला इथे बघा. आता व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर, ठीक आहे. स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. आता काय करा, तुम्ही अगोदर स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर लिहा. मग आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर काय राहतो रे, बघा 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. 6 लाईन ड्रॉ करा, 1 2 3 4 5 अँड 6, बरोबर आहे. तर हा झाला तुमचा 6 डिजिट नंबर. पण स्मॉलेस्ट बनवायचा आहे तर काय करायचं आहे, इथं 1 लिहायचा,
आणि इथे 0 देऊन टाकायचं आहे, बरोबर आहे. 0 देऊन टाकायचं आहे. समजले तुम्हाला? बरोबर आहे. तर हा झाला तुमचा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. पण हा तर तुमचा इवन नंबर झाला, आपल्याला ऑड पाहिजे, बरोबर आहे ना. आता याचे बघा, हे झालं तुमचं 1 लाख, बरोबर आहे. याच्यामुळे 1 जर सबट्रॅक्ट केलं तर तुमचं काय तर आहे 99,999. हा तर तुमचा 5 डिजिट येतोय. त्याच्यामुळे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं नाही, याच्यामध्ये 1 ॲड करा. म्हणजे 1 जर ॲड केलं तर तुमचं इथं येतं आहे 1,01,000. 1,01,000 काय रे, हा आहे तुमचा स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. हा आहे तुमचा स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. नंतर काय सांगितलं, अँड दी ग्रेटेस्ट 6 डिजिट इवन नंबर. आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर म्हणलेला आहे, बरोबर आहे. 6 डिजिट 1 2 3 4 5 अँड 6. ज्यावेळेस तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर म्हणतो त्यावेळेस काय करायचं, 99999 अँड 9 लिहायचा, बरोबर आहे. हा आहे तुमचा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. पण हा तर ऑड आहे. इवन बघा, याच्यामध्ये जर आपण 1 ॲड केला, बरोबर आहे, 1 जर ॲड केला तर हे काय होतं, तुमचं हे 10 लाख होतं. आणि 10 लाखमध्ये किती नंबर असतात तर तुमचे तर असतात किती डिजिट असतात तर 7 डिजिट. आपल्याला पाहिजे 6 डिजिट. मग काय करा, इथं 8 लिहा. ओके. आणि दोघांचे ॲडिशन म्हणलेलं आहे, ठीक आहे. 1 + 8 9 9 9 9 9 अँड 10, ठीक आहे. ह्याला तुमचं 10,99,999. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. चला आता नेक्स्ट घ्या क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन आहे ना. ओके, बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, बाय हाऊ मच इज दी सम ऑफ दी ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड दी ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2017 मध्ये विचारलेलं आहे. समजून घ्या काय म्हणलेलं आहे. बाय हाऊ मच इज दी सम, कशाची सम रे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, ओके, अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. याची ॲडिशन करायची तुम्हाला. कशाची, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. सो ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे तुमचा 99999. तर हा आहे तुमचा ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर, तर ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर आहे 99. यांची ॲडिशन, बरोबर आहे, करा. 9 + 9 18, 18C 8 कॅरी फॉरवर्ड 1. 9 + 9 18, 18 + 1 19, 19C 9 कॅरी फॉरवर्ड 1. 9 + 1 10, 10C 0 कॅरी फॉरवर्ड 1. 9 + 1 10, 10C 0 कॅरी फॉरवर्ड 1. 9 + 1 10. बघा हे आलं तुमचं ॲडिशन याची, बरोबर आहे. नंतर काय सांगितलं, कितीने ग्रेटर आहे दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता राहतो रे, तुमचा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. तर तुमचा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर असतो 1000. सॉरी, हा तर 4 डिजिट आहे, सॉरी 100. सॉरी 100 आहे तुमचा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. काय विचारलेलं आहे की हा जो नंबर आहे कितीने ग्रेटर आहे. मग काय करावं लागेल, सबट्रॅक्शन, बरोबर आहे. ठीक आहे, करा सबट्रॅक्शन. 1,98,000 मधून जर आपण 100 सबट्रॅक्ट केले तर किती येतं रे तुमचं, 99,998, राईट. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे. चला, आणि बघा हे सगळे क्वेश्चन ॲज अ होमवर्क आहेत तुम्हाला, आणि याचे जे आन्सर आहेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी हे सॉल्व करायचं, आणि सॉल्व केल्यानंतर याचे जे फोटोज आहेत मला या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहे. ठीक आहे. चला घ्या फोटो पटकन. हा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या. सिंपल क्वेश्चन आहेत जे आपण आतापर्यंत बघितले त्यावर. हा घ्या. ओके, तर 7 क्वेश्चन आहेत, सगळ्यांनी सॉल्व करा.
काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपवर विचारा. चला आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.